श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र. विभागीय नमो महारोजगार मेळाव्यातून 4,500 उमेदवारांना रोजगार, विविध महामार्गांसह कॅन्सर सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचं लोकार्पण आणि 100वे विभागीय नाट्य संमेलन या आणि इतर घडामोडींबाबत अरुण समुद्रे यांनी पाठवलेली ही माहिती. लातूर जिल्ह्यात फेब्रुवारी महिना भरगच्च कार्यक्रम, विविध उत्सव आणि लोकार्पणाचा महिना ठरला. राज्य शासनाच्या 2 दिवसीय विभागीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिराचा काल समारोप झाला. मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यातल्या युवक युवतींनी मोठ्या संख्येनं या महारोजगार मेळाव्यात सहभाग नोंदवला. उमेदवारांच्या मुलाखतीद्वारे उद्योजकांनी 4,548 उमेदवारांची जागेवर निवड केली, तर 7,897 जणांच्या निवडीची प्रक्रिया पुढील टप्प्यात होणार आहे. महिलांनी उद्योगात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास आणि कष्ट करण्याची तयारी ठेवत योग्य नियोजनासह पावलं पुढे टाकल्यास त्या त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात उद्योगात यशस्वी होऊ शकतात, असा सूर या मेळाव्यात झालेल्या नारी शक्ती परिसंवादातून व्यक्त झाला. विविध क्षेत्रात ठसा उमटवलेल्या यशस्वी महिलांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यावेळी उपस्थित होते. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातल्या विविध महामार्ग आणि रस्त्यांचं लोकार्पण तसंच भूमिपूजन सोहळा अहमदपूर इथं पार पडला. यावेळी लातूर जिल्ह्यातल्या 3,677 कोटी रुपयांच्या रस्त्यांचं लोकार्पण आणि 269 कोटी रुपये किमतीच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातल्या विकास कामांचा शुभारंभही दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून अहमदपूर इथून करण्यात आला. यावेळी गडकरी यांनी बहुप्रतीक्षित लातूर ते टेंभुर्णी रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचं सांगितलं. उदगीर आणि औसा इथल्या वळण रस्त्याला मंजुरी देण्याचं आश्वासनही गडकरी यांनी दिलं. लातूर इथल्या विवेकानंद कॅन्सर अँड सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचं लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते झालं. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आणि टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर राजेंद्र बडवे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते. मांडविया यांनी यावेळी बोलताना भारताचा आरोग्य सेवेचा वारसा आणि परंपरा याचा विचार करण्याचं आवाहन केलं. दिव्यांगांसाठी एकाच छताखाली अनेक सुविधा आणि उपचार केले जात असलेल्या संवेदना प्रकल्पाला आरोग्य मंत्र्यांनी भेट देऊन या कार्याचं कौतुक केलं. खासदार सुधाकर शृंगारे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. माजी केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते विलास कारखान्यावर करण्यात आलं. यावेळी विलास भवन या प्रशासकीय इमारतीचा शिलान्यास काँग्रेस पक्षाचे विधिमंडळातील गटनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. अभिनेता रितेश देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. चंद्रकांत हंडोरे यांची राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल या कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला. 8 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान लातूर इथं जिल्हास्तरीय कृषी महोत्सव घेण्यात आला. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या हस्ते या महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. शेतकऱ्यांसाठी विविध विषयांवरची माहिती देणाऱ्या परिसंवादात कृषी तज्ज्ञांनी सहभागी होत अनेक विषयांवर मार्गदर्शन केलं. स्थानिक बचत गटानं उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीची दालनही या महोत्सवात भरवण्यात आली होती. 100वा विभागीय नाट्य संमेलन आणि 5 दिवसीय महासांस्कृतिक महोत्सव लातूर इथं साजरा झाला. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या महोत्सवाचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलं. ज्येष्ठ दिग्दर्शक आणि नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल यांच्यासह अनेक मान्यवर या संमेलनाला उपस्थित होते. नाट्यगीतं, गझल, पोवाडा आणि व्यावसायिक नाटकांसोबतच स्थानिक हौशी कलावंतांची नाटकं यावेळी सादर करण्यात आली. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लातूर जिल्ह्यातल्या उद्योजकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. लातूरच्या विमानतळाच्या संरक्षक भिंतीसाठी 8 कोटी रुपये मंजूर करून विमानतळाचा दैनंदिन वापर होण्यासाठी लागणाऱ्या इतर सुविधा आणि जागेच्या भूसंपादनाची प्रक्रिया गतिमान करण्याच्या सूचना उदय सामंत यांनी यावेळी दिल्या. लातूर जिल्ह्याला पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. यंदा पावसाच्या 40% तुटीचा अंदाज आहे. त्यामुळे संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेत जिल्हा प्रशासनानं टंचाई निवारणासाठी आराखडा तयार केला आहे. सध्या लातूर जिल्ह्यातील 97 गावं आणि 16 वाड्यांना पाणी टंचाईची झळ बसत आहे. लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते अरुण समुद्रे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.